मुक्ताईनगरात काल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्यानंतर या ठिकाणी मुक्ताईनगर पोलिसात आमदार चंद्रकांत पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत माजी मंत्री एकनाथ खडसे आहे। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। भाऊ, काय सांगणार? काल मुक्ताईनगरामध्ये या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे। मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली, काय सांगाल? काल सकाळपासून मुक्ताईनगर शहर एक दहशतीच्या वातावरणामध्ये होतं आणि दुपारी तर आमदारांनी याच्यावर कहर केला। त्या ठिकाणी स्वतः त्या समोर जायच्या आणि 100-125 मोटरसायकली त्यांच्या मागे, त्याच्यावर 200 गुंड बसलेले साराचे सारे, जे वाळू माफिया आहेत, जे 2 नंबरचे धंदे करणारे आहेत, बऱ्हाणपूरचे काही गुंड, भुसावळचे काही गुंड, काही जळगावचे गुंड, ज्यांचे वर्तमानपत्रात फोटो वगैरे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आलेले आहे गुंडांचे, असे गुंड घेऊन एक दहशतीचं वातावरण पसरवण्याचा प्रयत्न केला। आणि त्याबरोबर मतदार केंद्रामध्ये जाणं, 2-2 तास त्या ठिकाणी बसणं, त्या ठिकाणी मतदारांवर दडपशाही करणं, बाहेर आले कार्यकर्त्यांना झापणं, पोलिसांची वादावादी करणं, असे कितीतरी प्रयोग आमदारांच्या माध्यमातून दुपारपासून संध्याकाळपर्यंत झाले। आणि त्यासाठी मग गोंधळ एका मतदारसंघावर झाला। त्या मतदारसंघामध्ये आमदार 2 तास बसून होते आणि लोकांनी मागणी केली की यांना बाहेर काढा, आणि हे कसे काय बसले, मतदान केंद्रामध्ये कसे बसू शकतात आमदार? व ते आचारसंहिता असताना अशा स्वरूपाचे अनेक प्रकार आमदारांनी केले। या सर्वांचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत आणि व्हिडिओ त्या ठिकाणी आम्ही पोलिसांनी दाखवलेले आहे। ही गुंडागर्दी, दहशतवाद हा मुक्ताईनगर शहराने पहिल्यांदा अनुभवला। मुक्ताईनगर तसं शहर शांत आहे, परंतु काल अशा प्रकारचे जे शस्त्र घेऊन मोठे कशा तरी चेहऱ्याचे, विचित्र चेहऱ्याचे ते माणसं आणि त्याच्यामधून अगदी दांडगेमधले ते गुंड, याच्यापासून सगळा मतदार घाबरलेला होता, दहशतीखाली होता। आणि म्हणून त्या व्हिज्युअलच्या आधारे या ठिकाणी जे मारहाण झाली त्याचा गुन्हा पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेला आहे। आणि आजही ज्या आमदाराच्या मागे 100 मोटारसायकली होत्या, 100-125, आणि त्यांच्या मागे 4-4 गाड्या फिरत होत्या, अशा स्वरूपाचं जे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे त्याच्या आधारावरही आचारसंहिता भंगाचा गुन्हा आज आम्ही दाखल करण्याच्या विचारात आहोत। भाऊ, जर एक विचार केला, नगरपरिषदांच्या निवडणुका फारच चर्चेत राहिलेल्या आहे। कालचा दिवस जर जळगाव जिल्हा असेल, इतर जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी संपूर्ण राडा बघायला मिळतं आहे। जर एक विचार केला तर पोलीस यंत्रणा कुठेतरी कुचकामी ठरली आहे, काय सांगाल? पोलीस यंत्रणा एक कुचकामी ठरली आणि निवडणूक आयोगाचे एक प्रकारचं अपयश आहे। निवडणूक ज्यावेळेस पाहिलं तर आम्हाला सेशनची आठवण येते, म्हणजे सेशनच्या निवडणुकाच्या संदर्भामध्ये एक धाक होता, तसा निवडणूक आयोगाचा धाक राहिलेला नाही। त्यामधनं पोलीस प्रशासन घाबरत होतं, सर्व अधिकारी घाबरायचे। आता अधिकारी पण उच्चंखल झाले, पोलीस अधिकाऱ्यांनी फारसं काही आपलं लक्ष घातलं नाही आणि त्यामुळे दहशत 100 मोटरसायकली घेऊन ज्यावेळेस जातात आणि ते सर्व तळीपार गुंड असतात, तर पोलीस काय करतात? या ठिकाणी तुमच्याजवळ जर व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, तुमच्याजवळ सारं साहित्य आहे, तर सुमोटिव्हच गुन्हे दाखल करायचे ना, दुसऱ्यांच्या नावावर कशाला दाखल करायला लावतात? घाबरतात। या गुंडांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करायला सुद्धा काल घाबरत होते कार्यकर्ते, आणि म्हणून रक्षातेला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनपर्यंत जावं लागलं। आणि मी सुद्धा या निवडणुकीमध्ये जो भाग घेतला तो यासाठी घेतला होता भाग की जरी आपला पक्ष उभा नसला तरी ह्या शहरातली गुंडागर्दी जी आहे आमदारांची, ह्या गुंडागर्दी अशा स्वरूपाच्या सत्तास्थान आल्यानंतर आणखी वाढेल, ह्याला इथेच पायबंद बसला पाहिजे। म्हणून मी त्या संदर्भामध्ये भाजप वगैरे न मानता या गुंडागर्दीला विरोध करण्यासाठी मैदानात आलो होतो। आता पुढची भूमिका काय असणार आपली? नाही, भूमिका आहे, माझं आव्हान आहे शहरामधल्या नागरिकांना की शांततेनं राहावं, शांततेनं त्या ठिकाणी आपलं शहर आजपर्यंत शांत राहिलेलं आहे, त्यामुळे शांतता राखावी। भाऊ, सध्या राज्यामध्ये जे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं, मात्र या ठिकाणी जर विचार केला, जो प्रस्ताव होता तो प्रस्ताव या ठिकाणी केंद्राकडे गेलाच नाही आहे, काय सांगाल? अतिशय चीड आणणारी बाब आहे। 2 महिन्यापासून हा अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीची वाट पाहत आहे। मराठवाड्यात तर फार मोठ्या प्रमाणावर हानी झाली आणि त्या ठिकाणी हा प्रस्ताव जो आहे तो केंद्र सरकारकडे आतापर्यंत जाऊन केंद्राच्या माध्यमातून मदत आपल्याला मिळाली असती। माननीय शिवराज सिंग चौहान
देशाचे कृषी मंत्री यांनी लोकसभेमध्ये सांगितलं की राज्य सरकारकडून प्रस्तावात आला नाही आहे तर संतापजनक आहे. तुम्ही शेतकऱ्यांविषयी किती आस्थेनं पाहता, किती शेतकऱ्यांविषयी तुम्हाला प्रेम आहे. हे सगळं शेतकऱ्यांविषयीचं प्रेम जे आहे ते बिगडी प्रेम आहे. आत्तापर्यंत प्रस्ताव जात गेला नाही. माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं की आता आम्ही प्रस्ताव पाठवू, पण उशीर का झाला? खरं म्हणजे हा प्रस्ताव जातो, मग केंद्राची टीम बघायला येते, केंद्राची टीम आल्यानंतर तो प्रस्ताव जातो आणि त्याला मान्यता मिळते. याला आणखी 1 महिना विलंब लागेल. मग अशा स्थितीमध्ये महिन्यानंतर आलेली मदत तोपर्यंत शेतकरी आत्महत्या करतो आहे. रब्बीचं पीक त्याच्या हातून जात आहे, खरीपाच्या पिकाच्या संदर्भात नुकसान झालेलं आहे. अशा सर्वांमध्ये सरकारने जरा शेतकऱ्यांविषयी संवेदना ठेवून मदत करण्याची आवश्यकता आहे. भाऊ, या ठिकाणी सामनातून टीका करण्यात आली आहे. निवडणुकीचा खेळखंडोबा व दिवसही वैऱ्याचा या ठिकाणी ज्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या त्यावरून सामनामधून या ठिकाणी टीका करण्यात आली आहे. काय सांगाल? हे बरोबर आहे, सामनामधून टीका केली ते बरोबर आहे. निवडणुकीची सुरुवात झाल्यापासून निवडणुकीच्या प्रचारातला खेळखंडोबा होता. मतदार यादीमधला घोळ, मतदार यादींविषयी बुधवार मतदान त्याच्यामध्ये असल्याविषयीच्या तक्रारी होत्या. काही मतदारांचे नावं गळाल्याच्या तक्रारी होत्या. काही मतदार बाहेरून आल्याच्या तक्रारी होत्या. काही मतदार या प्रभागातून त्या प्रभागामध्ये टाकल्याच्या तक्रारी होत्या. या तक्रारीचे शहानिशा न करता, छाननी न करता त्याच मतदान आपल्या काय म्हणतात याद्या ठेवण्यात आल्या. त्याच्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. परंतु मतदानाची प्रक्रिया व्हायच्या आदल्या दिवशी या निवडणुका ज्या आहेत पुढच्या काही नगरपालिकांच्या पुढे ढकलल्याची घोषणा झाली. ती झाल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने या संदर्भात आता 21 डिसेंबरला या संदर्भामधले आचारसंहिता 21 डिसेंबरपर्यंत राहील आणि त्यानंतर त्यांचा निकाल लागेल अशा स्वरूपाचा निर्णय दिला. एकंदर गोंधळाचीच परिस्थिती आहे. भाऊ, या ठिकाणी ज्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या त्यावरूनच मंत्री गिरीश महाजन म्हटलेले आहे की विरोधकांनी आता या ठिकाणी स्ट्रॉंग रूम बाहेर खाट टाकण्याची गरज आहे, असं मंत्री गिरीश महाजन म्हणत आहेत. हे बघा, गिरीश महाजन सध्या सत्तेच्या मस्तीमध्ये आहे. ते काय बोलतील याचा काही नेम राहिलेला नाही. नेहमी टीका केल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद वाटावा असं त्यांना वाटतं. नक्कीच या ठिकाणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे की मुक्ताईनगरमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढलेली आहे. लवकरच मी माझी भूमिका स्पष्ट करणार असून या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.